A charged particle is subject to acceleration in a cyclotron which consists of two D's D1 and D2. तर एक ॲक्सलरेटर दिलेला आहे तुम्हाला चार्ज पार्टिकलमध्ये आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला जो आहे तो D1 D's दिलेला आहे ओके आणि दुसरा D2 दिलेला आहे ओके असं दिलेलं आहे. पुढे द चार्ज पार्टिकल अंडरगोज इंक्रीज इन इट्स स्पीड. तर हा जो चार्ज पार्टिकल आहे त्याचा स्पीड कोणत्या ठिकाणी वाढणार आहे ते आपल्याला विचारले. हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. त्याचं ए ऑप्शन आहे इनसाइड D1 अँड D2 अँड द गॅप बिटवीन डीज. बी ऑप्शन आहे ओनली इनसाइड D1. सी ऑप्शन आहे ओनली इन द गॅप बिटवीन D1 अँड D2 आणि लास्ट डी ऑप्शन आहे ओनली इनसाइड D2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याच्यावरती डिस्कशन करूया. तर सर्वात पहिले या ठिकाणी काय केलेलं आहे, हा पार्टिकल या ठिकाणी पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल दिलेला आहे. तो सोर्स ऑफ प्रोटॉन दिलेला आहे म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचा ओके आणि त्याला हाय फ्रिक्वेन्सी अल्टरनेटिंग सप्लाय कनेक्ट केलेला आहे ओके. हाय फ्रिक्वेन्सी जो काय करतो याच्यातला सप्लाय काय करतो अल्टर करायचं काम करतो. म्हणजे सम टाईम तो पॉझिटिव्ह हाफसायकलसाठी तो पॉझिटिव्ह डी जर पॉझिटिव्ह असेल तर दुसरी डी निगेटिव्हचं काम करेल ओके या पद्धतीने. आणि वरून आपण हा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलेला आहे ओके. म्हणजे ज्यावेळेस आपण काय करतो मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं आणि फ्रिक्वेन्सी सपोज इकडची जी D1 आहे तर ती निगेटिव्हली चार्ज कन्सिडर केले आणि D2 जी आहे ती काय आहे तर पॉझिटिव्हली चार्ज. प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज आहे राईट. पॉझिटिव्हमध्ये काय होणार रिपल्शन आणि पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये काय होणार तर अट्रॅक्शन. म्हणून हा जो चार्ज पार्टिकल आहे हा कोणत्या साईडला मूव्ह करणार तर मूव्ह करणार आहे टुवर्ड्स द D1 ओके. इथपर्यंत जाताना त्याचा स्पीड काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार. त्यावरून मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड. पण या रिजनमध्ये आल्यानंतर त्याचं पाथ काय होणार आहे वाढणार आहे ओके. पाथ याचे रेडियस वाढणार आहे म्हणजे या रिजनमध्ये जसं पोचणार आहे त्या ठिकाणी त्याचा स्पीड काय होणार आहे वाढणार आहे. पुन्हा या एवढ्या सर्क्युलर पाथसाठी हाफ पाथसाठी त्याचा स्पीड काय राहणार कॉन्स्टंट. पुन्हा जेव्हा तो या गॅपमध्ये येणार आहे त्या केसमध्ये त्याला परत मोठा पाथ या ठिकाणी काय करायचा ट्रॅव्हल करायचा आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जाऊन परत तो गॅपमध्ये ज्यावेळेस येणार आहे त्यावेळी त्याचा स्पीड वाढणार आहे. त्याच्या आधीच्या पार्टसाठी त्याचा स्पीड काय राहणार आहे कॉन्स्टंट राहणार आहे ओके. परत त्याचा स्पीड वाढेल पण एवढ्या पार्टसाठी तो स्पीड कॉन्स्टंट राहील. पुढच्या केसमध्ये त्याचा पाथची रेडियस वाढली म्हणून स्पीड पण काय आहे वाढणार आहे. म्हणजे इन शॉर्ट काय तर आपला जो स्पीड आहे सायक्लोट्रॉनमध्ये पार्टिकलचा तो फक्त गॅपमध्येच या ठिकाणी काय ना तर इन्क्रीज होणार आहे ओके. म्हणून या 4 ऑप्शनपैकी आपण म्हणू शकतो की ऑप्शन नंबर सी जो आहे म्हणजे ओनली इन द गॅप बिटवीन D1 अँड D2. D1 आणि D2च्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्येच त्या पार्टिकलचा स्पीड काय ना तर वाढणार आहे. ही त्या क्वेश्चनचं काय असेल तर करेक्ट आन्सर असेल ठीक आहे. म्हणून या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी म्हणजे काय द चार्ज पार्टिकल अंडरगोज इंक्रीज इन इट्स स्पीड ओनली इन द गॅप बिटवीन D1 अँड D2. ऑप्शन सी त्याचं करेक्ट आन्सर आहे.